मी किती छान असे बर्फी बनवले, नारळाची बर्फी. तुम्हाला पण आवडते का? मला तर खूप आवडते. तर चला आपण बनवू मस्तपैकी नारळाची बर्फी. आधी आपण नारळ चांगला सोलून घ्यायचा, मग फोडून माझ्या हाताखाली कोण नव्हतं म्हणून मीच केले सगळं. हे फोडून मी दुसऱ्या पोराकडून फोडून घेतलं. मला फोडता येत नाही नारळ. तर हे चांगले स्लाईस करून घ्यायचे त्याचे बारीक बारीक. मी एका मिक्सरमध्ये भरलं आणि त्याचे बारीक असं पेस्ट करून घेतलं, एकदम बारीक करून घेतलं त्याला. तरी 2 वाट्या आहे नारळाचं हे बारीक केलेलं. इलायची आणि जायफळ घेतलं होतं मी. ते साहित्य घेतलं होतं. तर तूप घ्यायचं, तूप चांगलं गरम होऊन द्यायचं. मग नारळ टाकायचं त्याच्यामध्ये, चांगलं परतून घ्यायचं. थोडं थोडं लाल लाल व्हायला लागतं बघा. ते एकदम छान असं परतून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. चार 5 मिनटं असं परतून घ्यायचं. आणि मग 1 वाटी शाई टाकायची त्याच्यात. परत 2-4 मिनटं परतून घ्यायचं. आणि मग मिल्क पावडर टाकायचं त्याच्यामध्ये. एकदम मस्त असं फिरून घ्यायचं चांगलं. मग ड्रायफ्रूट टाकायचं. परत 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं ते ड्रायफ्रूट पण. मग दूध टाकायचं आणि मग चांगलं असं परतून घ्यायचं 10-15 मिनटं. तवर ना त्याचं सगळं पाणीसुद्धा म्हणजे दूधसुद्धा हे होऊन जातं. तवर चांगलं असं शिजून निघतं ते नारळ. मस्तपैकी मऊ मऊ होतं, एकदम भारी पण लागतं ते. चांगलं असं परतून घ्यायचं नीट बघा. खूप टाईम लागतं, पेशन्स असतात, हात खूप दुखते त्याच्याने. एकदम असं चांगलं परतून घ्यायचं, खाली लागलं नाही पाहिजे. साखर टाकायचं. आम्हाला गोड कमीच लागतं, तुम्हाला जसं लागतं तसं. ते 1 वाटी टाकली होती मी, पण त्यांना दाखवलं ते म्हणले अजून थोडंसं टाक म्हणून. तर मी परत अर्धी वाटी टाकली होती. तर ते साखर टाकल्यावर पाणी सुटतं त्याला. तर परत थोडं 10-15 मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याला. पाणी सगळं कोरडं होईस्तोवर. एकदम असं कोरडं झालं पाहिजे. थोडं कोरडं झाल्याच्या नंतर त्याच्यात विलायची आणि जायफळाचं टाकायचं चांगलं आणि परतून घ्यायचं एकदम मस्त असं. एकदम असं हाताला थोडंसं रग पण लागलं पाहिजे ना, असं हलवता नाही आलं पाहिजे ना, असं एकदम कोरडं झालं पाहिजे ते. मग तवा तर सेट होणार ना ते चांगलं असं मऊ. एकदम भारी असं करत राहायचं. मग ते जेव्हा मिळत नाही ना, तर समजायचं ते हे पूर्ण तयार आहे. मग असं लालसर पण होतं, छानसं मस्त दिसतं. मग एका ताटाला आहे ना असं चांगलं तूप लावून घ्यायचं. सगळीकडं असं सगळीकडं छान असं लावून घ्यायचं. मग ते सारण याच्यामध्ये टाकायचं. सगळीकडून असं पसरून घ्यायचं. चांगलं दाबून पसरायचं. मस्त सगळीकडं असं मस्त दाबलं पाहिजे, एकसारखं करून घ्यायचं. आणि दाबून मस्त लावायचं असं. ते उलट नाही तर काही जमाना म्हणून मी हाताने चांगलं दाबून सेट केलं होतं त्याला. छान असं चांगलं दाबून घ्यायचं आणि सेट करून ठेवायचं. तर गारवायसाठी तुम्ही पंख्याखाली बी ठेवू शकता, पण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, लवकर करायचं होतं म्हणून. तर मी
10-15 मिनटं ठेवलं होतं फ्रीजमध्ये. त्यानंतर उलटून घ्यायचं दुसऱ्या ताटलीत आणि त्याचे असे मस्त स्लाईस करायचे चौकोनी चौकोनी, एकदम भारी असे. आणि बघू शकता किती मस्त असं झाले ते बर्फ्या, नारळाच्या बर्फ्या चौकोनी, एकदम मस्त वाटते ते. किती भारी वाटू राहिलं. ते तुम्हीही बनवा आणि खा. किती छान वाटते. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा की मी काय बनवू, नक्की सांगा मला आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. बाय. चला तर मग आता बाय.